या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। बशीरुज्जम्मा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित वैद्यकीय, शैक्षणिक, वकील, फार्मासिस्ट या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे होते। यावेळी माजी महापौर आरिफ शेख, विद्यापीठाचे ॲडव्होकेट जावेद खैरदी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, डॉक्टर विजय कानेटकर, डॉक्टर प्रदीप सिंगल, सलाउद्दीन शेख, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, मुख्याध्यापक अब्दुल करीम रचभरे, साजिद शाहभाई, मुख्याध्यापिका बिस्मिल्ला कलबुर्गी, सवार बी नारायणकर, शहर मध्य अध्यक्ष जावेद शिकलकर, राजू हुंडेकरी, मुनाफ शेख, राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष सरफराज शेख, सोलापूर सांस्कृतिक सेल अध्यक्ष राकेश सोनी यांची उपस्थिती होती। ब्रह्मवादिनी सखी मंच सोलापूर शाखेतर्फे जुने विठ्ठल मंदिर उत्तर कसबा इथं सामूहिक अथर्व शीर्ष पठणाचं आयोजन मोठ्या श्रद्धा भक्तीनं करण्यात आलं। या उपक्रमाला सुमारे 150 महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला। डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर यांनी ब्रह्मवादिनी आणि स्त्री संस्कृती या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिलं। या कार्यक्रमासाठी जुने विठ्ठल मंदिर समितीचं विशेष सहकार्य लाभलं। यामध्ये डॉक्टर एकता कुलकर्णी, स्वाती जोशी, डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर, नेहा कुलकर्णी, अनिता कुलकर्णी, संजीवनी जोशी, अंजली कुर्डुकर, दीपाली भंडारी, मीनल बोराळकर, रुची गोळवलकर, शिल्पा जोशी, वंदना जोशी यांचा सहभाग होता। महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग तर्फे शनिवारी 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर निर्माल्य संकलन आयोजित करण्यात आलं आहे। सोलापूर शहर परिसरात सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे अभियान राबवलं जाणार आहे। रस्त्यावर, नदी नाल्यात, सरोवरात किंवा गावाजवळ निर्माल्य टाकू नये यासाठी जनमानसात स्वच्छतेविषयी जागृती करणं प्रतिष्ठानकडून दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, श्री रामनवमी उत्सव आदी सणांना निर्माल्य संकलन मोहिमा राबवल्या जातात। यात हजारो स्वयंसेवक सहभागी होतात आणि गोळा केलेल्या निर्माल्यातून खत निर्मिती केली जाते। शहरात निर्माल्य संकलनासाठी गणपती घाट परिसर, विष्णू घाट परिसर, तळे हिप्परगा येथील खाणी, विडी घरकुल आकाशवाणी केंद्र, धर्मवीर संभाजीराजे तलाव येथील कृत्रिम कुंड परिसरात स्वयंसेवक आपली सेवा बजावणार आहेत। या पवित्र कामी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस आदींचं सहकार्य लाभलं आहे। सर्वांनी या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड इथं एका 20 वर्षीय तरुणानं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चंद्रकांत लक्ष्मण बिराजदार, वय 20, राहणार संजवाड, मूळ गाव अक्कलकोट तालुक्यातील गोंगरे गाव असं या तरुणाचं नाव असून त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत बिराजदार हा 3 दिवसांपूर्वी आपल्या घरातून निघून गेला होता। घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठंच सापडला नाही। अखेरीस 3 दिवसानंतर त्याचा मृतदेह त्यांच्याच आजोबाच्या सिद्धप्पा वडरे गुरुजी यांच्या शेतातील एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। या घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी मंद्रुप येथील शासकीय रुग्णालयात पाठवला। चंद्रकांतनं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही।
गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे। या अंतर्गत शुक्रवारी दुपारी 1 वाजता सोलापुरातील प्रसिद्ध अशा समर्थ ॲड्सचे संचालक संतोष उदगिरी यांच्या हस्ते श्रींचं मनोभावे पूजन करण्यात येऊन मंगलमय वातावरणात आरती करण्यात आली। घोंगडे वस्ती भवानीपेठ परिसरातील जुना दत्त मठ येथील जय श्रीराम मित्रमंडळ अर्थात श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं महाआरती आणि महाप्रसादाचा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला। यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक बामणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे, कांचन फाउंडेशनचे संस्थापक सुदीप चाकोते, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, भाजप उत्तर मध्यवर्ती मंडळ अध्यक्ष दत्तात्रय बडगू यांची प्रमुख उपस्थिती होती। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।